आदर मान महिमा आणि गौरव तुला देतो परमेश्वरा. पिता मी प्रार्थना करतो आजचं जे वचन आहे प्रभू, त्या वचनाच्या माध्यमातून प्रभू तू बोलला पिता. मुख जरी माझं असलं प्रभू, परंतु शब्द तुझे असावेत पिता. हे वचनाचं बीज आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये पेरलं जाऊ दे प्रभू, आणि ते प्रभू एक मोठं प्रतिफळ घेऊन येणार होते दे पिता. धन्यवाद करतो परमेश्वर, तू सहाय्यता करतो, मदत करतो, तुझे आभार मानतो. विश्वासाने केलेली प्रार्थना नासरेत येशू याच्याच गोड आणि गौरवी नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन. बोलो येशू मसीह की जय, येशू नाम की जय. बघू आपण निर्गमनाचा अध्याय 17 वचन 11 जुन्या करारामध्ये आहे. उत्पत्तीच्या नंतर निर्गम, जुन्या करारामध्ये आहे. उत्पत्तीच्या नंतर निर्गम आहे. अध्याय 17 वचन 11. ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐका परमेश्वराचे वचन काय सांगतात. आजच्या वचनाचा जो टॉपिक आहे की तुम्हाला जी प्रार्थना करायची ना, स्वर्गाकडे हात उंच करून प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. आपल्या शेजारच्याला बोला, हात उंच करून प्रार्थना कर. प्रेज द लॉर्ड. हात उंच करून प्रार्थना कर. बघू आपण वचन निर्गमन 17 अध्याय 11. अध्याय 17 वचन 11. त्यावेळी असे झाले की मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलाची सरशी होई, व तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेकीची सरशी होई. प्रेज द लॉर्ड. बघा वचन काय सांगताय. मोशे हा जेव्हा हात वर करत होता, काय करत होता. तुम्ही जर मला रिप्लाय केला ना तर मला चांगलं वाटेल वचन. नाहीतर मग काय होतं माहितीये का, तुम्ही जर बोललेच नाही ना, बायबलचं वचन काय सांगता माहितीये, धोंडे ओरडतील. तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही ना तोपर्यंत काय होणार नाही. तुम्ही बोलायला शिका. बोलल्याने काय होणार आहे माहितीये का, तुमचेच आशीर्वाद मोकळे होणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण बायबलचे वचन हे मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगणार आहे. प्रेज द लॉर्ड. भाकर तर आपल्याला खायचीच आहे, पण वचन पण आपल्याला पाहिजे है ना. बघा वचन काय सांगतं. मोशे आपले हात जेव्हा वर करत होता तेव्हा इस्रायलचे लोक काय होत होते, जिंकत होते. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा त्याचा हात खाली येत होता, वचन काय सांगतं, जे अमालेकी लोक होते ना, प्रेज द लॉर्ड, ते लोक मग इस्रायल लोकांना हरवत होते. ध्यान देऊन ऐका. जेव्हा हात वर होते, प्रेज द लॉर्ड, तेव्हा इस्रायलचे लोक काय करत होते, युद्ध जिंकत होते. पण हात जेव्हा खाली आले, अमालेकी काय करायचे, इस्रायल लोकांना हरवत होते. म्हणजेच काय माहितीये का, तो जेव्हा परमेश्वराकडे दोन्ही हात वर करून प्रार्थना करायचा ना, तर इस्रायली लोकांना बळ येत होते. पण जेव्हा हात खाली यायचे तेव्हा ही लोक हरत होते. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही जर हरत असाल ना तर प्रत्येकाला गुडघ्यावरती जाऊन स्वर्गाकडे हात करायचे. प्रेज द लॉर्ड. इथं अमालेकी लोक होते. पण आज आपला दुश्मन तुमच्या शेजारचा नाहीये, तुमचा नातेवाईक नाहीये. प्रेज द लॉर्ड. कुठल्या पक्षातला माणूस आपला दुश्मन नाहीये. आपला दुश्मन कोण आहे, फक्त शैतान. बायबलचं वचन सांगतं, आकाशामध्ये जे दुरात्मे आहेत ना ते तुमचे माझे दुश्मन आहेत. कुठलाच मनुष्य आपला दुश्मन नाही. हालेलुया. आज जे माणसावरती आजारपण येतं, आज एखादा नशेमध्ये जातो, नशा करतो, प्रेज द लॉर्ड, एकावर अकस्मात अशी गरिबी तुटून पडते ना, एकदम अशी गरिबी तुटून पडते की त्या व्यक्तीला समजत नाही मला काय करायचं. पण जो व्यक्ती, बायबलचे वचन सांगतं, उपवास करणं सुद्धा गरजेचं आहे. मत्तईच्या 6व्या अध्यायामध्ये काय सांगितलं माहिती, गुप्त उपवास करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही उपवास करताना, हालेलुया, तो उपवास फक्त कुणाला दिसला पाहिजे, परमेश्वराला दिसला पाहिजे. आपल्या शेजारच्याला बोला, परमेश्वराला उपवास दाखव. नाही तर होतं काय माहिती का, एखादा व्यक्ती घरी आला, आपण एखाद्याच्या घरात जातो, घरात गेले की तो व्यक्ती म्हणतो थोडस जेवणार का, पोहे घेणार का, तर आपण म्हणतो नाही 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 माझा उपवास आहे. आपण समोरच्याला सांगायचं. बायबलचं वचन सांगतो, गुप्त गोष्टी पाहिजे तुमच्या, फक्त परमेश्वरामध्ये आणि तुमच्यामध्ये ही गोष्ट माहिती पाहिजे की तुम्हाला परमेश्वरासोबत कनेक्शन मध्ये राहायचं. नाही तर काही लोक उपवास करतात, सकाळी उठले की बटाटा टाकून टाकून खिचडी, एवढी खिचडी खात्यात, टकार देतात. म्हणजे रोजच्या दिवसापेक्षा जास्त कॅलरीज माणूस घेतोय आणि बाहेर पडतोय.
जेव्हा पोटाला प्रियांनो, जेव्हा पोटाला झळ लागते ना, झळ है ना, जेव्हा पोटामध्ये कुरकुर, बघा काही लोकांना भूक लागली की पोटात आवाज येतो, कुर कुर असा आवाज येतो ना, माझ्या तरी येतो बाबा, येतो का नाही? भूक लागली की ते अलार्म येतो पोटात, म्हणजे भूक लागली आहे, काहीतरी द्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण जो आपला जो उपवास आहे तो जर परमेश्वराने बघितला ना, तर 100% जीवनामध्ये काही पण प्रॉब्लेम असू द्या, एका झटक्यात सगळे सॉल्व्ह होतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियांनो, हात वर करून जेव्हा मोशे प्रार्थना करत होता तेव्हा इस्रायली जिंकत होते, है ना. पण नंतर वचन काय सांगतं माहिती का, त्याचे हात जेव्हा गळून आले ना, है ना, तो वर करायचा खाली करायचा, वर करायचा खाली करायचा. व्हायचं काय माहितीये का, आता किती वेळ वर हात करणार, तिथं युद्ध चाललंय आणि हा त्यांचा सेवक, त्यांचा लीडर, त्यांचा पास्टर काय करतोय, हात वर करतोय. माणूस किती वेळ हात वर करत, 15 मिनिटं, 10 मिनिटं, 1 तास, अर्धा तास, 2 तास. पण हात नंतर काय होतात, गळून येतात. आमच्या मॅडम आम्हाला शाळेमध्ये शिक्षा द्यायच्या, बाकावर उभा राहा आणि हात वर कर. मग ते असं 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 करून मग असं असं व्हायचं. विचार करा प्रियांनो, जेव्हा मोशे हात वर करतो इस्रायली जिंकत होते, पण जेव्हा हात गळून त्यांनी खाली केलं, पण बायबल सांगते यहोशुवा आणि हूर काय केलं माहितीये, त्यांनी त्याच्याकडे बघितलं की अरे हा मोशे जो आहे, आमचा पास्टर जो आहे, हा हात वर करतोय आणि इथं आपले लोक जिंकतायत. पण हात जेव्हा खाली होत आहेत, सगळी लोक काय होत आहेत, हारायला लागलेले. त्या दोघांनी तिथलं बघितलं की आता आपल्याला आपल्या पास्टरची मदत करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या पास्टरची मदत करणं आपल्याला गरजेचं आहे. हे दोघं पण तिथे गेले आणि दोघांनी काय केलं माहितीये, त्याची हात धरून ठेवली, एकाने इकडून आणि एकाने इकडून. प्रेज द लॉर्ड. आणि वचन सांगते मोठा धोंडा आणला, तो दगड तिथे ठेवला, त्याला त्याच्यावरती बसवलं आणि दोन्ही साईडने हात उंच करून ठेवले. त्या दोघांनी काय केलं माहितीये, मोशेला मदत केली. आज प्रियांनो, तुम्हाला सुद्धा तुमच्या पास्टरासाठी मदत करायची. प्रेज द लॉर्ड. किती जणांना समजलं? हालेलुया. या दोघांना समजलं की यांच्या हाताला, मोशेच्या हाताला दुखणं होतंय म्हणून दुखून हात खाली येतात. पण दोघं किती बघा टॅलेंटेड, डायरेक्ट दोघं जण गेले. आता म्हणले ह्याला हातच खाली घेऊ द्यायचे नाही. हात खाली आले की आपली लोक हारताय. दोघांनी दोन्ही साईडने हात पकडले आणि हात कायमच वर डायरेक्ट. प्रेज द लॉर्ड. त्यांनी काय केलं, त्यांच्या पास्टरासाठी, तो एक प्रकारचा त्यांचा पास्टरच होता ना, त्यांना सांगणारा, शिकवणारा, समजवणारा, त्यांनी काय केलं, त्यांना मदत केली. पण असा कुणी आहे का जो तुमच्या पास्टरासाठी मदत करणार आहे? 2च हात वर, 4च. प्रेज द लॉर्ड. ऐकण्यामध्ये तत्पर राहतात. बघा, भावानी पण हात वर केला. प्रेज द लॉर्ड. तो आजारी असून सुद्धा त्याला सगळं समजतंय, तो पण हात करतो. यस, तो पण प्रार्थना करणार. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा हात वर करून प्रार्थना होते ना, तेव्हा काय होतं माहितीये, युद्ध जिंकलं जातं. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुमचं युद्ध तुम्हीच जिंकणार आहे. जेव्हा हात वर करून प्रार्थना होणार आहे ना, आजारपण असू द्या, माझा परमेश्वर असा घालून टाकतो. व्यसन असू द्या, माझा परमेश्वर असं घालून टाकतो. पण त्या परमेश्वराच्या समोर तसं प्रामाणिक जाणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. नाहीतर मनामध्ये शिव्या भरल्यात आणि गेलेत आणि प्रार्थना करत बसल्यात, प्रभू तिने मला नाही बोलली बघ ना, तिचं तंगड तोडून टाक. परमेश्वर अशी प्रार्थना ऐकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो मला लय रागाने बघत होता, प्रभू त्याला काय कर, लय शायनिंग मध्ये गाडीवर त्याची गाडीच पाडून टाक. परमेश्वर अशी प्रार्थना कधी ऐकत नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा हात वर होतात ना, तेव्हा किती मोठं संकट असू द्या, कितीही मोठं संकट असू द्या, ते संकट काय होतं माहितीये, असं निघून जातं. प्रेज द लॉर्ड. आपण एक वचन बघितलं होतं बायबल मध्ये, जेव्हा वादळ उठतं, प्रभूने काय केलं तिथं, काय केलं, आहे ना, हात उंच करून काय केलं, बायबल सांगतं की त्या वादळाला काय केलं, धमकावलं. आहे ना, किती मोठं वादळ उठलं होतं, किती लाटा चालल्या होत्या, आहे का नाही. वचन सांगतं त्यांची जहाज, त्याची बोट जी होती ना, त्या लाटांनी डुबून चालली होती. पण वचन सांगते येशूने जेव्हा हात वर केला आणि काय केलं, वादळाला दटावलं आणि काय झालं, वादळ शांत झालं. आज तुमच्या पण जीवनात वादळ आहे ना. प्रेज द लॉर्ड. भाऊ म्हणले आहे ना, वादळ आहे ना, पण जर तुमचे हात स्वर्गाकडे जातील, जर तुम्ही प्रार्थना करताल, तर माझ्या परमेश्वर म्हणतो तुझ्या जीवनातलं वादळ मी शांत करील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रियांनो, वचन समजणं गरजेचं आहे आपल्याला. मी नेहमी काय करतो, वचनावरती भर देतो. चमत्कार तर होणारच आहेत,
प्रेज द लॉर्ड. चमत्कार तर होणारच आहे. चर्च मध्ये आला लंगडा चालणारे, आंधळा बघणारे, कोडी शुद्ध होणारे, रिपोर्ट चेंज होणारे, नशा सुटणारे, सगळं होणार आहे. पण वचन तुम्हाला किती माहिती आहे? तुमची आणि येशू ख्रिस्ताची ओळख कशी होणार आहे माहितीये? वचनाने होणार आहे, चमत्काराने होणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला चमत्काराची गरज नाही, तुम्हाला वचनाची गरज आहे. लोक आज या चर्चला कित्येक लोक आले, अक्षरशः पॅरालिसिस वाला व्यक्ती जो वर्षभर चालला नाही, पहिल्या वेळेस चर्च मध्ये आला आणि त्याच्या पायावर चालत तो घरी गेला. विचार करा तुम्ही. चमत्कार होत राहतात, पण ते चमत्कार होतात कशी ते पण समजलं पाहिजे. हालेलुया. या दोघांनी काय केलं? आपल्या पास्टरसाठी काय केलं? मदत केली. मदत, बरोबर आहे. मदत केल्यामुळे काय झालं की तिकडं काय झालं, ही लोक सगळे युद्ध जिंकले. आज आपल्याला जर युद्ध जिंकायचं असेल ना, तर तुम्ही सगळे जे बसलेलेत ना, तुम्हा सगळ्यांना एकमेकांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. हालेलुया. तुम्हाला सगळ्यांना एकमेकांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. मग तो सैतानाचा बाप कितीही त्याची टोळी घेऊन आला ना, तरी पण काय होणार नाही. आपण गीत गातो, घुटने टिका कर, सर झुकाकर हात उठाता हूं तेरे लिए. प्रेज द लॉर्ड. बघा, ज्यांनी गीत काढलं असेल ना, गीत, तो पण गुडघ्यावरती प्रार्थना करत असेल, त्यांनी स्वर्गाकडे हात केले असतील आणि म्हणून त्याला परमेश्वराने सांगितलं असेल, घुटने टिका कर, सर झुकाकर हात उठाता हूं तेरे लिए. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रिय लोक, प्रार्थना किती इम्पॉर्टंट आहे, इतकी इम्पॉर्टंट आहे ना प्रार्थना. प्रार्थना जर माणसाच्या जीवनात नसाल ना, लगेच एक पाय पुढे टाकला की लगेच दुसरं संकट येणार आहे, दुसरा पाय पुढे टाकला की लगेच तिसरं संकट येणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक व्यक्तीला गरज आहे. जर पास्टर जर प्रार्थना करतात ना, पास्टर पण माणूस आहे ना, स्वर्गातून आलाय. कुठून आलाय तो? आईच्या गर्भातनच आला ना, आईच्या उदरातनच आलाय ना. प्रेज द लॉर्ड. त्यांना सुद्धा प्रार्थनेची गरज आहे. जेव्हा मंडळी प्रार्थना करते, पेत्र कुठं होता माहितीये तुम्हाला? तुरुंगामध्ये होता. बायबलचं वचन काय सांगतं माहितीये? पेत्र तुरुंगात असताना मंडळी काय करत होती माहितीये? एक चित्ताने प्रार्थना करत होती. काय करत होती? एक चित्ताने प्रार्थना करत होती. वचन सांगतं, एक स्वर्गदूत आला आणि पेत्र झोपला होता, त्याला उठवलं आणि त्याला त्या तुरुंगातनं काय केलं? बाहेर काढलं. हालेलुया. हालेलुया. मंडळींनी एक चित्ताने प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. जर फक्त यायचं, टाळ्या वाजवायच्या, डोकं पुढं करायचं, त्याला काय झालं? चालू हा, यायचं, डोकं पुढं करायचं, माझ्यावर प्रार्थना करा, मला उशीर होते, मला घरी जायचंय, माझ्यावर प्रार्थना करा. तुम्ही जर विश्वास ठेवता ना, विश्वास की इथं माझ्यासोबत प्रभू आहे माझा. हालेलुया. जेव्हा स्तुती आराधना चाललेली असेल ना, तर मी माझे हात स्वर्गाकडे करणार आहे, मी इकडे तिकडे बिलकुल बघणार नाही. जेव्हा स्तुती आराधना चाललेली, जेव्हा माझे हात स्वर्गाकडे, मी डोळे बंद आहेत, तुमचे प्रॉब्लेम तुम्ही स्वतः घालू शकता. पास्टरवर डिपेंड राहायची गरज पडत नाही. हालेलुया. पास्टरवर डिपेंड राहायची गरज पडत नाही. बालकासारखं नाही राहायचं. कसं राहायचं? प्रौढासारखं. कशासारखं राहायचं? प्रौढासारखं. पाप करण्यामध्ये वचन सांगतं बालकासारखे. आता हे बालक आहे, यांनी दुकानामध्ये गेले आणि दुकानामधनं एखादा असं गोळ्याचा डब्बा, बिस्किटचा डब्बा असा उचलला. तो दुकानदार त्यांना काय म्हणणार आहे? चोर म्हणणार आहे का? नाही म्हणणार. काय म्हणणार? ए चल इथे ठेव. पण तुमच्या आमच्या सारखा माणूस गेला आणि असा डब्बा उचलला, इकडे तिकडे बघून असा खाली केला, पुढे चाललं, काय म्हणणार? काय म्हणणार? बरोबर आहे का नाही? वचन काय सांगतं? पाप करण्यामध्ये बालकासारखं वा. प्रेज द लॉर्ड. या बालकाला माहित नाही पाप काय आहे ना, त्या बालकाला माहित नाहीये व्यभिचार काय आहे, नशा करणं काय असतं. त्या लेकरांसारखं आपल्याला व्हायचंय, बालकासारखं. आणि बालकासारखं होऊन आपल्याला परमेश्वराच्या समोर जायचंय. जेव्हा लहान लेकरासारखं आपण देवाच्या पुढे जाणार आहे ना, तेव्हा परमेश्वर काय करते माहितीये? तुमच्या प्रार्थनेचं 100% उत्तर देणार आहे. प्रेज द लॉर्ड. मला मुंबईवरनं एक 2-3 दिवसापासून फोन आला होता, मुंबईवरून नेरळ या ठिकाणावरनं. त्या बहिणीचा फोन आला होता, म्हणली पास्टर माझी अशाशी रिपोर्ट आहे, तिचा असा प्रॉब्लेम होता की तिला रक्त जर भरलं ना, तिचा असा प्रॉब्लेम आहे, तिला रक्त जर भरलं ना, आज जर रक्त भरलं तर दुसऱ्या दिवशी परत ते रक्त 4 पॉईंटवर येणार. म्हणजे ते रक्त शरीरातलं जातंय कुठे हेच नाही पाहिजे.
रक्ताच्या बाटल्या भरल्या की दुसऱ्या दिवशी जर 9 पॉईंट रक्त लागतं माणसाला शरीरामध्ये आणि ते 9 पॉईंट जर भरलं तर नंतर दुसऱ्या दिवशी परत चेक केलं तर 4 आणि 5 पॉईंट रक्त शरीरात राहते. त्या बहिणीने फोन केला, मला म्हणली पास्टर माझा असा असा प्रॉब्लेम आहे, मला असं असं होतं तसं तसं होतं. तिच्यासाठी प्रार्थना केली. म्हणलं ताई टेन्शन घेऊ नको, तुझ्या रिपोर्ट मध्ये काहीच येणार नाही, माझा परमेश्वर सगळे तुझे रिपोर्ट नॉर्मल करणार. मी काय केलं तिथं, मी विश्वासाने प्रार्थना केली, त्या बहिणीसाठी उपवास केला आणि माझ्या बेडरूम मध्ये मी गुडघ्यावरती गेलो आणि प्रभूला सांगितलं, प्रभू ती बहीण बरी झाली म्हणून मी तुला धन्यवाद करतो. आणि तिसऱ्या दिवशी मला फोन आला, पास्टर माझे टोटली रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे. हे का होतं, कशामुळे होतं? आज कितीतरी आई कितीतरी माता माझ्याकडे कंप्लेंट घेऊन येतात की पास्टर माझा मुलगा दारू पितो, माझ्या मुलाची नशा सुटत नाही, माझा मुलगा अमुक पोरीच्या प्रेमात पडलाय, माझा मुलगा असं करतोय तसं करतोय. का होतं? प्रेज द लॉर्ड. कारण प्रार्थनेची कमी, जिथं प्रार्थनेची कमी तिथं सैतान 100% येणार आणि टपकणार. पण ज्या घरामध्ये प्रार्थना होणार ना ते घर नेहमी सदा आशीर्वादित असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या घरामध्ये मी, माझी पत्नी, माझी 3 मुली, माझी मुलगी लहान आहे, आता 1 वर्षाची आहे. जेव्हा ती झोपली होती आणि आम्ही 4 जण प्रार्थना करत होतो बेडरूम मध्ये, जेव्हा आम्ही गीत चालू केले ना ती झोपेत उठून रागत रागत बेडरूम मध्ये आली आणि लगेच टाळ्या वाजवायला सुरुवात केली. मी खोटं नाही सांगत. म्हणजे माझ्या लेकराला मी आतापासूनच सवय लावली की प्रार्थना ही डेली घरात झालीच पाहिजे. मी जरी कामावरनं उशीर आलो, माझ्या घरामध्ये मी नियम लावला, मी फोन करून विचारत असतो की प्रार्थना करा आणि मगच झोपा. आज माणूस काय करतोय माहिती, विश्वासू माणूस निस्ता खातो 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 ढेकर देतो, लगेच म्हणतो चला टाका आतरून, लगेच फॅन लावा, फॅन लावून अंगावर ब्लँकेट घ्यायचं. एक विश्वासू असा नाही पाहिजे. जेवण जर झालं तर त्याची झोपायच्या आधी ही प्रार्थना झालीच पाहिजे. किमान एक तरी गीत गाणं गरजेचं. हालेलुया. एक तरी गीत प्रभूला सादर करा. कारण बायबल सांगतं की परमेश्वर म्हणतो मला आभाराचा यज्ञ सादर कर. कसला यज्ञ सादर कर? आभार रूपी मला यज्ञ सादर कर. आपल्याला कुठं खोबरा कापायचं नाहीये, कुठे जाऊन आपल्याला बकरं कापायचं नाहीये, हार फूल नारळ लिंबू काही करायचं नाही. पण प्रभूची अपेक्षा काय माहितीये, तुम्ही लोकांनी काय करायचंय, परमेश्वराला काय करायचंय, आभाराचा यज्ञ द्यायचा. जेव्हा तुम्ही आभार रूपी यज्ञ त्याला देताल ना तेव्हा बघा मग काय आपल्या परिस्थितीमध्ये चेंज येतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला सांगा आता किती जण रोज संध्याकाळी प्रार्थना करतील? काय तुम्ही नाही करणार मावशी? उलट बरं नाही म्हणून जास्त करायची असती. प्रेज द लॉर्ड. तुमचं यंत्रच फोन आलता मावशीचा, बरोबर ना? त्यांना चमक भरली होती छातीमध्ये. हा, त्यांची चमक भरली होती. मला फोन केला, प्रार्थना केली, आता बरं आहे ना? आमेन. प्रेज लॉर्ड. देव तुम्हाला आशीर्वाद देतो. प्रेज लॉर्ड. देवाला आभार रूपी यज्ञ सादर करणं गरजेचं आहे. काय मागितलंय येशू ख्रिस्तानी सांगा मला? पैसा मागितलाय? उलट्या प्रकारचा कोंबडा मागितलाय? काय लिंबू मागितलाय? नारळ मागितलंय? काय मागितलंय सांगा? कुठली काळी पिवळी हिरवी निळी भावली मागितली का? काय मागितलंय? फक्त परमेश्वर म्हणतो फक्त तुझ्या मुखाने फक्त आराधना कर, तुझ्या मुखाने मला यज्ञ सादर कर. आणि तेवढं पण माणसाला जमत नाही. मग आता काय देवाकडनं अपेक्षा ठेवायची सांगा? मग रडत बसायचं, आरडत बसायचं. माझ्या घरात असं झालं, माझी सुनच ऐकत नाही, माझी सासूच अशी करते, मला तसंच होतंय, मला असंच होते. निस्त्या मग कंप्लीट घेऊन यायच्या. प्रेज द लॉर्ड. ज्या घरामध्ये प्रार्थनेचा सुगंध दरवळतो ना ते घर कधीच टेन्शन मध्ये कधीच राहत नाही. हालेलुया. म्हणून आता झोप कमी आणि प्रार्थना जास्त. प्रेज द लॉर्ड. झोप कमी आणि प्रार्थना. वचन सांगता हात वर करून प्रार्थना करताल तर तुम्ही युद्ध जिंकणार, नाहीतर मग बसा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशी प्रार्थना करणार आहे? आपल्या शेजारच्याला बोला हात वर करून प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. बघितलं ना तुम्ही, वचन सांगतं मोशे जेव्हा हात वर करत होता हे लोक युद्ध जिंकत होते, हात खाली करत होता काय होत होते, युद्ध हारत होते.
आता मोशे कोण आहे? आपल्याच वंशातला आहे, बरोबर ना? म्हणजे आपले कोण झाले? पूर्वज. कोण झाले? पूर्वज. म्हणजे आपण थोडक्यात बघितलं तर मोशे आपला खापर आजोबा पंजोबा असेल, नाही खूप लांबचं. आपण म्हणतो ना माझा आजोबा, माझा पंजोबा, खापर पंजोबा. मोशे सुद्धा आपला कोण होता? आजोबांच्या 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 आजोबांचा आजोबा आहे ना. इतकं लांब पर्यंत जाते ते कधी. मग विचार करा आपल्या पूर्वजांनी आपल्याला काय शिकवलंय बायबलमध्ये आहे ना? हात वर करा, स्वर्गाकडे हात वर करून प्रार्थना करा, परमेश्वराला आभाराचा यज्ञ सादर करा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला आभार रूपी यज्ञ सादर करा. नाही आपल्याकडनं काय होत? घरामध्ये प्रार्थना 10 मिनिटाची तर करा, पण मी तुम्हाला सांगतो 10 मिनिटाच्या प्रार्थनेने काहीच फरक पडणार नाही. पण सुरुवात तर करताल, सुरुवात तर करताल. नाही तर काय काय घरामध्ये असं होतं, प्रार्थनेला बसतात सगळे आणि एखाद्याने गीत चालू केलं की हे त्याच्या तोंडाकडे बघून हसतं, ते त्याच्या तोंडाकडून बघत हसतं. ते म्हणतात अरे ह्याचा आवाज असा आहे, ते म्हणतात त्याचा आवाज कसा आहे. डोळे बंद करायचे आणि जोर जोरात गीतं गायला सुरुवात करायची. आम्ही काय करतो? आम्ही जेव्हा बेडरूम मध्ये आमच्या बसतो, माझ्या दोन्ही मुली, माझी पत्नी, आम्ही काय करतो? आम्ही डोळे बंद करतो. मी पहिलंच वॉर्निंग देतो माझ्या मुलींना की हसायचं असेल तर प्रार्थनेला बसायचं नाही, डायरेक्ट हॉलमध्ये निघून जायचं. बरोबर ना? देतो का नाही वॉर्निंग? हा, कुठे गेली? देतो का नाही वॉर्निंग? हालेलुया. माझ्या मुलींना मी पहिलीच वॉर्निंग देत असतो की जर हसायचं असेल, डोळे खोलायचे असतील तर प्रार्थनेला बसायचं नाही, डायरेक्ट उठायचं आणि हॉलमध्ये जायचं. मग ते डोक्यावरती ओढणी घेऊन डोळे बंद करून इतकी अंत करणारी स्तुती आराधना करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विचार करा, ह्या लेकरांना माहिती आहे प्रभूची स्तुती आराधना करणं, तर आपल्याला किती समज पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा वचन वाचतो. त्यावेळी असे झाले की मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलची सरशी होई, व तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेक्यांची सरशी होई. मोशेचे हात भरून आले तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेवला, तो त्यावर बसला आणि अहरोन व हूर यांनी दोन्ही बाजूंनी त्याचे हात वर उचलून धरले, म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. हालेलुया. विचार करा, सूर्य मावळेपर्यंत त्याला पकडून ठेवलंय, हाताला धरून ठेवलंय. प्रेज द लॉर्ड. म्हणजेच काय, त्या पास्टरला काय केलं? त्यांच्या पास्टरला त्यांनी हेल्प केलेली. हेल्प. आज प्रत्येक ज्यावेळेस घरी जाताल ना, प्रत्येकाने काय करा? सेवकासाठी प्रार्थना करा. कारण बायबल काय सांगतं? जेव्हा मेंढपाळावरती प्रॉब्लेम येतो ना, तेव्हा मेंढरांची दानादान होते, है ना? आजच बघितलं मी, 400-500 मेंढर चालले होते रस्त्याने. पुढे एक मेंढपाळ, मध्ये एक मेंढपाळ, लास्टला एक मेंढपाळ. म्हणजे विचार करा, तो त्यांच्या मेंढराची किती काळजी घेतो, है ना? आणि मला लगेच तिथं आठवलं आणि मी तिथं चाललो होतो. तिथे हिरवगार असं हे होतं रान, आणि बरोबर त्या मेंढपाळाने काय केलं? त्या काठीने त्यांना सगळ्यांना हाईक केलं आणि बरोबर त्या हिरव्या रानामध्ये घेऊन गेला आणि ते मेंढर तिथं चरू लागले. विचार करा. पैसा बायबल पण काय सांगतं? स्तोत्रसंहिता 23 मध्ये, परमेश्वर माझा का फक्त माझाच आहे? सर्वांचा आहे ना? प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुमचा आणि माझा मेंढपाळ आहे आणि तो खरंच तुम्हाला हिरव्यागार कुरणामध्ये तो काय करतो? तुम्हाला चरायला नेतो. आपला परमेश्वर सुद्धा काय करतो माहितीये? आपल्याला नेतो हिरव्यागार कुरणात. पण झालंय काय माहितीये का? लोकांना त्या कुरणात जायला नको, त्यांना त्या काट्यामध्ये शिरायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आतमध्ये संतोष भाऊ इकडे. परमेश्वर म्हणतो हिरव्यागार कुरणात मी तुला नेईन. हिरव्यागार कुरणामध्ये नेऊन काय होईल माहितीये? ते मेंढरू खाऊन पिऊन धष्टपुष्ट होईल. आता मेंढराने काटे खाल्लेलं बघितलंय का? खाणार आहे का ते? का? त्याला डायजेस्ट होणार नाही. काय होईल? पोहोचतात. हा बरोबर आहे, त्याला डायजेस्ट होणार नाही. परमेश्वर पण तसाच आहे. परमेश्वर म्हणतो तुझ्या शत्रूच्या समोर
मी तुला ताट वाढवू. प्रेज द लॉर्ड. तुझ्या शत्रूच्या पुढे मी काय करीन, तुला ताट वाढवते. ताट वाढून म्हणजे काय, तुम्हाला काय भजा वगैरे देणार नाही खायला, वडापाव भजा ते समोसा हे ते पनीरची भाजी तसले देणार नाही. आशीर्वादाचं ताट तुमच्या पुढे असणार आहे ना, बरोबर ना. आशीर्वादाचं ताट असणार. तुमचे दुश्मन तुम्हाला जेव्हा बघतील ना काय म्हणतील माहितीये, अगं बाई ही बाई अशी होती ना, अशी कशी काय झाली, ही कशी काय बदलली, अरे हा माणूस तर बेवडा होता, हा अचानक कसं काय बदलला. जेव्हा दुश्मन बघतील ना ते हँग होऊन जातील. अरे ह्याच्या जीवनात हे कसं काय झालं, अरे ही बाई कशी काय बदलली, अरे हा व्यक्ती कसं काय बदलला. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, मला जेव्हा बघितलं जातं, मला माझे मित्र आश्चर्यचकित होतात, अरे आनंद भाऊ तू कसं काय. प्रेज द लॉर्ड. जेव्हा ते युट्यूब वरती बघतात, जेव्हा ते फेसबुकवर इंस्टाग्रामवर मला बघतात, ते त्याच्यात मेसेज टाकतात, आनंद भाऊ तुमचा नंबर पाठवा, आणि फोन करून मला म्हणतात, भाऊ खरंच तू किती बदललास. कारण त्यांना माहिती होतं त्यांच्यात मध्ये जर बसलो तर सगळ्यात जास्त दारू पिणारा मीच होतो. होतो बर का, होतो. मग आता एखाद्या व्यक्तीला वाटतं ना, अरे हा कसं काय बदलला. जो व्यक्ती फक्त संध्याकाळी 8 वाजले की फोन करायचा, चलो मैफिल में, पण आज तोच व्यक्ती कसा काय बोलतोय आमच्याकडनं. म्हणजे काय केलं परमेश्वराने, काय केलं, ताट वाढलं आशीर्वादाचं. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा लोक तुम्हाला बघतील ना, लोक थक्क होतील तुम्हाला बघून. काय नाव ठेवायचे ठेवू द्या, काय तुमच्या चुगल्या करायचे करू द्या, कंप्लेंट फक्त देवाला करा. कंप्लेंट फक्त देवाला करा. लोक काय बोलायचे ते बोलू द्या, फक्त कंप्लेंट देवाला करा. आपल्याला प्रभूने शिकवले तुझ्या दुश्मनावरती प्रीती कर. हालेलुया. ती गोष्ट जुनी आहे. आपल्याला जुन्या काळामध्ये आपण बघितलं की इथं भांडणं वगैरे चालली होती, लढाया चालल्या होत्या. परंतु नवीन करार काय झालं, परमेश्वराने पूर्ण चेंज करून टाकलं. परमेश्वराने सांगितलं हत्यार उचलायचं नाही, परंतु जुन्या करारामध्ये या गोष्टी झाल्या. पण येशूचं येणं हे येणं म्हणजे गरजेचं होतं. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना म्हणतात ना, तुमचा येशू तर 3च खेड्यामध्ये नेला, तो आम्हाला काही बरं करणार. तर याच्यावरती मी पुढच्या रविवारी वचन देणार आहे. कधी देणार आहे, रविवारी. तुम्हाला जर कोणी म्हणला ना तुमचा येशू स्वतःला वाचू नाही शकला, तर तो काय आम्हाला वाचवणार आहे. येशूने का मृत्यू सहन केला, का स्वतःला त्या लोकांच्या हातामध्ये दिलं, का येशू मेला, कशासाठी मेला, काय कारण काय होतं, ते रक्त सांडवणं का गरजेचं होतं, हे सगळं मी तुम्हाला रविवारी सांगतो. कारण समजणं गरजेचं. आज बरेचसे ख्रिस्ती लोक आहेत. आमच्या बहिणीला पण एकाने प्रश्न केला होता, अरे तुमचा येशू 3 खेड्यामध्ये मेला, आज तुम्ही काय म्हणता चर्चला, जे स्वतःला वाचू नाही शकलं ते आम्हाला काय वाचवणार. त्या 3 खेड्याच्या माग काय कारण होतं, कशासाठी होतं, हे समजणं गरजेचं आहे. एक विश्वासी असणं, जर तुम्ही चर्चला येताय ना तर तुम्हाला ते समोरच्याला सांगता आलं पाहिजे. बऱ्याच लोकांना सांगता येत नाही. मग म्हणतात थांबा आमच्या पास्टरला आम्ही फोन लावतो, तुम्ही त्यांना विचारा. आता हे असं नाही झालं पाहिजे, हे समजलं पाहिजे 3 खेड्याचं मरण का आलं. प्रेज द लॉर्ड. पण त्या 3 खेड्याच्या मरणानंतर पण होतं ना पुनरुत्थान, ते कुठं लोकांना दिसतंय. ह्या वचनावरती आपण रविवारी या टॉपिक वरती बोलूया, कारण हे समजणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही बाहेर जाताल, लोक तुम्हाला म्हणणार तुझा येशू स्वतःला नाही वाचू शकला, आम्हाला काय वाचवणार आहे. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला समजेल की परमेश्वर काय आहे. हालेलुया. 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, विश्वासू आहेत. किती 15 वर्ष 20 वर्ष झाले, पण अजून सुद्धा काही लोकांना हे नाही माहिती की बायबल मध्ये टोटल पुस्तकं किती आहे, नव्या करारात किती, जुन्या करारात किती, काहीच माहिती नाही. विचारलं ते मला नाही माहिती, आणि चर्चला जातो. अरे जाऊन फायदा काय करतं ते चर्चला, तुम्ही काय शिकवलं जातं तिथं. चर्च मध्ये येऊन फक्त काय टाळ्या वाजून निघून जायचं नाही, तिथं काहीतरी घ्यायचंय आपल्याला. काय घ्यायचंय, देवाचं वचन घ्यायचंय. बदलणारं तुम्हाला वचन आहे. आज जसं तुम्हाला समजलं प्रार्थना कशी करायची, बोला प्रेज द लॉर्ड. कशी करायची प्रार्थना, हात उंच करून. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला कळलं का नाही, जर इथं मोशे काय करतोय, त्याचे हात काय करतोय, वर करतोय, है ना, आणि तिथं युद्ध जिंकलं जात आहे. हात खाली आले, युद्ध हारलं जात.
आज तुम्हाला युद्ध जिंकायचंय तर हात स्वर्गाकडे करून प्रार्थना ही झालीच पाहिजे. आभाराचा यज्ञ हा परमेश्वराला दिलाच पाहिजे. जर आभार रूपी यज्ञ प्रभूला नाही दिला तर मग तो बसलेलाच आहे ना, तो बसलेलाच आहे. मग साईडला येऊन मग तो म्हणणार वा 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 किती छान आहे तुमचं घर. कोण आहे तो? कार्यकर्ता. नाहीतर तो आहेच तयारीमध्ये, लगेच इमोशन्स टाकतो, लगेच डोक्यामध्ये टाकतो. बघ 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 थोडस ऍसिडिटी झाली की बघ 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 तुला छातीमध्ये काहीतरी झालंय, आता तू मरणार. मग हा माणूस असं करतो, मास्टरला फोन लावा. तो येतो, हळू सांगतो, थोडस टोचतो, तुझ्या छातीत दुखायला लागलंय. हा, आणि मग पुढचं दाखवतो, आता तुला असं होणार, तुला तसं होणार. मग माणूस काय होतो? डिप्रेशन. जे नाही ते फ्री मध्ये अजून आजार. हालेलुया. त्याच्यामुळे प्रार्थना ही हात वर करून झालीच पाहिजे. गुडघ्यावरती जाणे, ठीक आहे, गुडघ्यावरती काय होत, काही लोकांना गुडघ्याचे त्रास असतील, पण उभा राहून तर करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियनो, बघा हे वचन होतं की हात स्वर्गाकडे करून प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. जर प्रत्येक लक्ष द्या, जर प्रत्येक युद्ध हात वर करून जिंकलं गेलं तर आज तुमचं पण युद्ध माझा परमेश्वर तुम्हाला जिंकून देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या वचनाद्वारे माझा परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल.